नमस्कार, मी अमोल जोशी. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण आलेलो आहोत परळी शहरामध्ये. गेल्या 2 ते 2.5 दशकांपासून किंबहुना 3 दशकांपासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्राचं लक्षवेधी बनलेलं शहर म्हणून परळीची ओळख आहे. त्याचबरोबर परळीची दुसरी ओळख या ठिकाणी असणारं वैजनाथाचं स्थान यामुळे सुद्धा हे शहर देशाच्या नकाशावर आलेलं आहे. आणि सध्या गेल्या काही वर्षांमध्ये किंबहुना गेल्या काही महिन्यांमध्ये भावा बहिणीच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेलं शहर अशी सुद्धा महाराष्ट्रात परळीची ओळख झालेली आहे. आणि त्यामुळेच इथली निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळेच आज आपण परळी शहरामध्ये आलेलो आहोत. इथल्या नेमक्या समस्या काय आहेत, इथली नेमकी चुरस कशी असणार आहे आणि नेमक्या कुठल्या मुद्द्यावर इथल्या निवडणुकांचा निकाल ठरणार आहे यासारख्या अनेक मुद्द्यांना आज आपण हात घालणार आहोत. आणि त्यासाठी काही मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष सध्याचे बाजीराव धर्माधिकारी. स्वागत तुमचं. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष जुगल किशोर लोहिया. त्यांच्या शेजारी उभे आहेत काँग्रेसचे नगरसेवक विजयकांत मुंडे आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राजेश देशमुख. पत्रकार मंडळी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिलांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती जरी तुरळक असली तरी या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आपण प्रत्येक उमेदवारापासून सुरुवात करूया, प्रत्येक नेत्यापासून, आणि त्यांना हे विचारूया की या निवडणुकीमध्ये तुम्ही नेमकं काय घेऊन जनतेसमोर जाताय, परळीकरांसमोर जात. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वात महत्त्वाचा आणि लोकांच्या मनातील मुद्दा असा आहे की ज्या 30-35 वर्षामध्ये परळी शहराचा जो विकास साधला नव्हता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नामदार धनंजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकंदरीत संपूर्ण परळी शहरात आम्ही जे परळी शहराचं रूपडं बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खऱ्या अर्थाने विकास हाच आमचा या निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे. विकास घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. भाजपचं काय दावा आहे, काय घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे? लोकांना या परळी शहराचा विकास, एक स्मार्ट सिटी असा स्मार्ट वचननामा जे की कालच आम्ही आपल्या राज्याचे महसूल मंत्री, आपले अर्थमंत्री यांच्या हस्ते तिथं आपण त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. तर तो वचननामा आम्ही लोकांसमोर दिलेला आहे. परळी शहरामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजेत त्या आम्ही घेऊन लोकांसमोर गेलो आहे. विकास आणि परळी भयमुक्त ह्या 2 विषय आमचे मुद्दे राहतील. विकास आणि भयमुक्त परळी हे 2 मुद्दे राहणार आहेत भारतीय जनता पक्षाचे. काँग्रेस काय घेऊन जात आहे? काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. कारण परळीमध्ये आज जर आपण बघितलं तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये रस्ते, नाल्या आणि पिण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळं लाईटची व्यवस्था नाही आहे. हा सर्व विकास करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सक्षमपणाने या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. ठीक आहे. अपक्षांनी सुद्धा या ठिकाणी मोठं आव्हान तुम्ही निर्माण केलेलं आहे. आपले काय नेमके मुद्दे आहेत? मी या ठिकाणी परळी शहराच्या लोकांसाठी 6 गोष्टी प्रामुख्याने देणार आहे. त्याच्यामध्ये बिस्लेरीच्या दर्जाचं शुद्ध पाणी, नाल्या, रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाईट आणि सुलभ शौचालय. महिला आणि पुरुषांसाठी शहरामध्ये सगळीकडे सुलभ शौचालय त्या ठिकाणी देणार आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही या ठिकाणी नगरपालिकेमध्ये लोकांसमोर जाणार आहोत. सगळ्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवू असं म्हटलेलं आहे. मात्र आता आपण जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जाऊया. इथल्या मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये सध्याचे सत्ताधारी यशस्वी ठरले असं त्यांना वाटतं का, हे आपण विचारणार आहोत. आपल्याला काय वाटतं, इथल्या मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी ठरले? काय समस्या आहेत? सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून परळी शहरात मागील 5 वर्षापासून विकासाच्याच मुद्द्यावर परळी शहरातील जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत असं आम्ही जाहीर सांगतो. ठीक आहे, अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. मूलभूत समस्यांविषयी कुणाला या ठिकाणी आपलं मत मांडायचं? बोला. गेल्या 5 वर्षामध्ये परळी शहराला एवढे चटके दिलेले आहेत या राष्ट्रवादीच्या लोकांनी, ते परळीकरांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे अनुभवलेलं आहे. आणि ते येणाऱ्या 27 तारखेला ते चटके जर परळी शहरातल्या नागरिकांना बसले त्याचा बदला या ठिकाणचे नागरिक नक्कीच 27 तारखेला घेणार आहेत. ते मतदानाच्या स्वरूपामधून आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, मोठे चटके बसलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला काय वाटतं, एक पत्रकार म्हणून आपण आहात, कृपया उभे राहा. कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होती? ही निवडणूक मुख्यतः जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती होते. हे जरी प्रामुख्याने बोललं जात असलं तरी सर्व परळीकरांच्या वतीने एक प्रश्न आपण जर संधी दिली तर मांडतो की जो रिमोटचा नगराध्यक्ष हे आजपर्यंत बोललं गेलेलं आहे तेच काहीसं चित्र आपण इथे बघू शकतो की सध्या विद्यमान जेवढे
उपस्थित म्हणजे पक्षाचे असतील प्रतिनिधी म्हणा की जे कोणी असतील, त्यांच्यापैकी एकही उमेदवार नगराध्यक्षपदाचा तुम्हाला समोर दिसत नाही, यातच सर्वांनी समजून घ्यावं. ठीक आहे, रिमोट नगराध्यक्ष हा एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरू शकतो. मूलभूत समस्या ज्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, याविषयी आपल्याला काय वाटतं? आत्ताच सांगितलं गेलं की विकासाच्या मुद्द्यावर, आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. पण तुम्ही आता इथंच बघा, हा जिजामाता उद्यान गार्डन आहे, हे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय इथं आहे. याच्या मागची घाण बघा. आणि इथं आम्ही जिजामाता उद्यानाचा विकास केला म्हणतात, आम्ही रस्त्यांचा विकास केला म्हणतात. आज तुम्हाला येताना दिसलं असेल की रस्त्यावर खडीचे ढिगारे तसेच आहे. वृद्ध नागरिक, महिला, मुलं कॉलेजमध्ये बाईकवर जाताना इतकी धूळ त्यांच्या डोक्यात आहे, डोळ्यात जाते. अनेक आरोग्याचे प्रश्न या धुळीमुळे निर्माण झालेले आहेत. गेली 15 वर्षापासून या परळी शहराच्या विकासाच्या बाता होत आहेत, पण या शहराला कायमस्वरूपी भाजी मंडई, फिश मार्केट होऊ शकलं नाही आणि कुणाच्या जाहीरनाम्यात आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, आपण विचारूया, अजूनही वेळ आहे. आत्ताच ताईंना सांगितलं होतं की गार्डनचा आहे, महिलांचा शौचालयाचा प्रश्न आहे. तर 1.5 कोटी रुपयाचं काम इथं जे रिन्युएशन होतं गार्डनचं, कुणी अडवलं हे सगळ्या परळीकरांना माहिती. आंदोलन कोणी केलं यांना विचारा, त्यांना समोर. ठीक आहे, ह्याच्यावर तुम्हाला काय आर्ग्युमेंट करायचं आहे? की आत्ताच सांगितलं की 1.5 कोटीचं तर काम झालंय. साहेब, या ठिकाणी परळी शहरामध्ये प्रदूषणाचा मुद्दा आहे. थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, याचं एवढं परळी शहराला प्रदूषण आहे. आणि एवढंच एक ग्रीन बेल्ट आहे. आणि हाही ग्रीन बेल्ट या ठिकाणी नष्ट करण्याचा त्यांचा डाव होता. आणि या ठिकाणचे काही त्यांचे कार्यकर्ते पोसायचे होते. या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स करून हे आमचं ग्रीन बेल्ट झाकून टाकायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे, ग्रीन बेल्ट झाकून टाकायचं होतं असं यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी या मुद्द्यावर काही जणांना बोलायचं. बोला सर. आता ताई जे म्हणल्या की हे बागेचं म्हणल्या, तर ठीक आहे, 2 दिवस परळी बंद होती साहेब. फक्त कशामुळं की बाबा तुम्ही हे बागेचं काम करू नका. बागेचं काम आमच्या बाह्य जे करू लागले, पण 2 दिवस परळी का बंद होती? 2 दिवस परळी का बंद ठेवण्यात आली? ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. खरं बघितलं तर मुळात सांगायचं म्हणजे हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. ही चित आणि पट. आज परळीकर वाट बघतायत, हे नाणंच फेकून द्यायचं आणि नवीन नाणं हातात घेऊन खणखणायचं. ठीक आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तुमचं म्हणणं आहे? 100%. तर माझं एक म्हणणं आहे की या दोन्ही पक्षाच्या, पार्टीच्या आणि अपक्षाच्या उमेदवारांना परळीच्या बायपाससाठी ह्यांनी कुठं आणि कसे प्रयत्न केले आणि आजपर्यंत बायपास का झाला नाही? इतकी मोठी ट्रॅफिकची समस्या या शहरामध्ये आहे. एकंदरीत सिमेंट फॅक्टरीचा लोड, येणाऱ्या राखेच्या गाड्या, त्याच्यानंतर होणारी कोळशीची वाहतूक, ह्या मूलभूत प्रश्नांकडे यांनी बगल दिलेली आहे. नाली स्वच्छता आहेच, पण ट्रॅफिक बिलकुल मूलभूत अनेक समस्या आपल्या समोर येत आहेत. अजून या ठिकाणी जनतेमध्ये काही बोला. भाजपाचे प्रतिनिधी बोलत असताना असं बोलून गेले की भयमुक्त परळी, तुमचे आमदार, तुमचे खासदार, तुमचे मंत्री, आणि भय कोणाचं, असा प्रश्न जनतेमध्ये वाटतो. ठीक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यावेळी त्याचं उत्तर घेऊ. दलित कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्या काही सूचना मांडतो. मला या ठिकाणी सांगायचं आहे की या परळी मतदारसंघाच्या आमदार आणि पालकमंत्री आहेत पंकजाताई मुंडे. मला जनतेसमोर एवढं सांगायचं आहे, प्रचंड पाण्याचा दुष्काळ होता, प्रचंड पाणी मिळत नव्हतं. अशा पद्धतीनं पालकमंत्र्याला मला विचारायचं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा विचारायचं आहे की एक सुद्धा टँकर त्यांनी दलित वस्तीमध्ये आणि मुस्लिम वस्तीमध्ये दिलं का? दलित कार्यकर्ता म्हणून बोलतो साहेब. आणि पालकमंत्र्यांनी पंकजाताई मुंडेंनी लातूरला रेल्वेमध्ये पाणी पाठवलं. परळी ही निजामाच्या सरकारपासून परळीला रेल्वे आहे, स्टेशन आहे, या ठिकाणी मात्र त्यांनी पाण्याची पुरवठा कधीच केली नाही. या पलीकडे सुद्धा काही मंडळी आहेत. जास्तीत जास्त लोकांना आपण संधी देण्याचा प्रयत्न करूया मुद्दे मांडण्यासाठी. बोला. आता त्यांनी सांगितलं की दलित वस्तीमध्ये दुष्काळ होता, दुष्काळ सर्वत्रच होता. या दुष्काळासाठी पालकमंत्र्यांनी बरेच प्रयत्नही केले. मी सिद्धार्थनगरमधला रहिवासी आहे. तिथं ताईच्या फंडामधून पाईपलाईन व बोर, पाण्याची टाकी व पाईपलाईनची त्यांनी व्यवस्था केली. पण नगराध्यक्षांनी नगरपालिकेचा जे बोर होता त्याहून कनेक्शन देण्यास नकार केला होता आणि त्याला आणखी कनेक्शन दिलेलं नाही आहे. ती बोरची पाईपलाईन तशीच आहे. का नाही दिलं ते नगराध्यक्षांना माहिती. ते कनेक्शन नाही देताना सांगितलं त्यांनी. ठीक आहे, अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण थांबूया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलेलो आहोत परळीमध्ये.
मागच्या सेगमेंटमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या 2-3 मुद्दे आहेत. स्वच्छतेचा एक मुद्दा होता, पाण्याचा, दुष्काळातल्या पाण्याचा एक मुद्दा होता. काय म्हणाले? मुळात 2-3 मुद्द्यांचा उहापोह नागरिकांकडून झाला. सर्वात एक पहिला मुद्दा उपस्थित केला की रिमोटचा नगराध्यक्ष. रिमोट संस्कृती ही कुठल्या पक्षात आहे ते 1995 ते 2000 अवघ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे, सुदृढ लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून मी आज नगराध्यक्ष झालो आहे आणि त्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे कुठलाही मुद्दा नसताना कुठंतरी हा विषयांतर करून अशी चर्चा आहे. त्याचबरोबर स्वच्छता, परळी शहरामधील जी लोकसंख्या आहे 1 लाख लोकांची लोकसंख्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आम्ही स्वच्छतेचं काम करत आहोत. त्यात आमच्यासमोर पण काही आव्हानं आहेत. सिमेंट फॅक्टरी आहे, औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्या सर्व धुळीचा मारा परळी शहरावर होतो. त्यात सुजाण नागरिकांची, जे डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, जे टॅक्स पीए, जे 4 आकडे टॅक्स भरतात, त्यांनी किमान आपला नगर परिषदेचा कर चुकवावा आणि परत स्वच्छतेवर बोलावं, एवढं मला वाटतं. बिलकुल. या ठिकाणी पण आता जो प्रदूषणाचा मुद्दा आहे त्यावर नगरपालिकेने काय पुढाकार घेतलाय, काय ॲक्शन घेतली आहे राज्य सरकार? आम्ही शहरभरामध्ये उद्यानं नव्हती, एकच उद्यान होतं, पण या 5 वर्षामध्ये आम्ही पंडित दीनदयाल उद्यान गार्डनाची आम्ही त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. पण या बागांची सुद्धा दुरवस्था झाली अशी नागरिकांची तक्रार आहे. याच बागेचं ते उदाहरण. मुळात बागाच नव्हत्या, उलट हिची वनराई, ह्या जिजामाता उद्यानाची वनराई टिकवण्याचं आम्ही काम केलं आणि संपूर्ण उद्यानासाठी एक उत्पन्नाचं साधन म्हणून जे आपले भेळवाडे, जे गोरगरीब लोक आहेत, 50 किलोचा हातगाडा घरून ढकलत आणायचा आणि इथं व्यवसाय करायचा, ह्या गरीब बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी फक्त फूड प्लाझा म्हणून त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी, त्या लोकांनी जनहित याचिका दाखल केली आणि ह्या आमच्या गोरगरीब भेळवाल्यांवर अन्याय करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, याचं उत्तर आपण भाजपकडनं घेऊया. प्रथमतः मी बोलणार आहे पाणी पुरवठ्यावर. आपण जे विषय घेतला होता पाणी पुरवठ्याबद्दल. परळी शहरामध्ये मी नगराध्यक्ष असताना एक 35 कोटीची पाणी पुरवठा वाढीव योजना मी घेतली होती. त्याचं टेक्निकल सँक्शन मी घेऊन ठेवलं होतं. पण त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की या मुद्द्याचा भारतीय जनता पार्टीला परळी शहरामध्ये त्यांना फायदा होईल म्हणून त्यांनी ती सँक्शन केली नाही. असो ती कुणी सँक्शन केली ते म्हणायचं नाही, परंतु हे टेंडर झाल्यानंतर याची मुदत होती मे 2014 पूर्ण करायची आणि आम्ही या योजनेला जवळपास 2 वेळेस सभागृहामध्ये आम्ही त्याला वाढीव दिलेला आहे वेळ, परंतु अद्यापही ही योजना 50% पुढे काम करत नाही आहे. त्याच्यामुळं म्हणजे आज जे टँकरची व्यवस्था आहे, तळ्यात पाणी होतं, परंतु योजना पूर्ण न झाल्यामुळं ते लोकांना पाणी मिळालं नाही, दूषित पाणी प्यावं लागलं आणि त्यामुळे टँकर. त्याच्यानंतर टँकर योजना का नाही पूर्ण झाली? ही योजना का नाही झाली की या योजनेमध्ये असा मोठा भ्रष्टाचार झाला की सुरुवातीला जो कॉन्ट्रॅक्टर आला होता त्याला 3,30,00,000 रुपये म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी मोबिलायझेशन चार्जेस दिले की नियमाप्रमाणे देता येत नाही, त्यावर एलक्यू झाला. ते दिल्यामुळं आणि ते कुणी घेतले ते त्यांनाच माहिती आहे, पण ते न दिल्यामुळं तो कॉन्ट्रॅक्टर पळून गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला, ज्याचं की जो अगोदर जेलमध्ये गेला होता अशा कॉन्ट्रॅक्टरला यांनी तिथं काम दिलं, म्हणून ती योजना त्या ठिकाणी बंद पडली आणि आजही ती 50-55% पुढे काम करत नाही. दुसरं मला सांगायचं आहे की टँकरबद्दल मी स्वतःही या ठिकाणी टँकर मोफत चाललेत. आमचे अशोक शेठ सामत आहेत, मेनकुदळे वहिनी आहेत, आमच्या बऱ्याच जणांचे या ठिकाणी टँकर आमचे या ठिकाणी फ्रीमध्ये पाणी. मग आम्ही म्हणजे नगरपालिकेतून न पगार ड्रायव्हरचा घेतला आहे, न पाणी भरण्याचे पैसे घेतलेत, ते तर आम्ही फ्रीमध्ये दिले. एक मुद्दा आला बायपासचा. बायपासचं उद्घाटन झालेलं आहे. बायपासचं फक्त 2 शेतकऱ्यांना फक्त ते म्हणतात की पैसे किंवा रेट जो तुम्ही देताय त्याच्यापेक्षा आम्हाला वाढवून पाहिजे, त्याच्यामुळं फक्त त्याचं काम राहिलेलं आहे. बायपासचं काम आदरणीय आपल्या पालकमंत्र्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर स्वच्छतेबद्दल जे म्हणतायत की आम्ही प्रामाणिकपणे केली, तर लोकांना 100 लोकांना परळीमध्ये डेंग्यू होतो. अहो मुंबईची संख्या 1 कोटी आहे आणि तिथं 56 रुग्ण सापडतात. अरे परळीची लोकसंख्या आत्ताच कबूल केली 1 लाख आहे आणि इथं 100 डेंग्यू. अहो चिकनगुनिया झाला, मलेरिया झाला, लोकांना त्रास झाला, लाखो रुपये लोकांचे गेले. इथून लोकांना लातूरला न्यावं लागलं, कुणाचा जीव खेळावा लागला. माझ्या स्वतःच्या पुतण्याला या ठिकाणी म्हणजे चांगल्या ज्या उच्चप्रभू राहत असलेल्या विद्यानगरमध्ये सुद्धा लोकांना डेंग्यू झाला. अशा प्रकारचं. ठीक आहे, आरोग्याचाही प्रश्न तुम्ही मांडलाय. आपल्याला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यापुरतेच परळीची लढाई आता उरली आणि मुद्दे सुद्धा त्यांच्यातच उरले? नाही, मला प्रथमतः या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे. 35 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मंजूर केली, परंतु
नगरपालिकेच्या गालथान कारभारामुळं ती पूर्ण होऊ शकली नाही. तळ्यामध्ये पाणी आहे, परंतु जर ही योजना झाली असती तर सर्वसामान्य परळीकरांना नळाचं पाणी मिळालं असतं, परंतु ते झालं नाही. त्यांनी गुत्तेदार बदलले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला. दुसरी गोष्ट, पालकमंत्री या ठिकाणी पंकजाताई मुंडे आहेत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी परळी शहरामध्ये पिण्याची फार मोठी अडचण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये झाली होती. त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं नाही. त्यासुद्धा या ठिकाणी कधी आल्या नाहीत. कुणाला पाण्याची व्यवस्था आहे का हे त्यांचं कर्तव्य या ठिकाणी आमदार म्हणून, मंत्री म्हणून त्यांनी बजावलेलं नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीनं खर्चातून या ठिकाणी आम्ही टँकर देण्याचं काम केलं आणि ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी देण्याचं मोफत पाणी आम्ही या ठिकाणी परळीकरांना पुरवलं. दुसरी गोष्ट, याच्यावर तुमचा काय आक्षेप आहे? हो, मला बोलायचं. या ठिकाणी हे तुमच्या या मुद्द्यावर त्यांचा काहीतरी आक्षेप नाही, मला असं म्हणायचं आहे की जरी आमच्या पालकमंत्री नसतील आल्या तरी त्यांच्या छोट्या भगिनीने आपल्या बीड जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत त्यांनी परळी शहरामध्ये मागेल त्यांना बोर असे डिक्लेअर केलं आणि जवळपास 125 बोर दिलेत आणि आरो वॉटरचे 10 प्लांट लावलेत त्यांनी लोकांना शुद्ध पाणी मिळावं. ते फक्त कार्यकर्ते पोषण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बोर घेतले. बोर त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरासमोरच घेतले आणि ती फिल्टरची योजना त्यांचे कार्यकर्त्यांचे पोट भरावं म्हणून त्या ठिकाणी ती योजना चालू केली. दुसरा माझा मुद्दा असा आहे की जे जिजामाता उद्यान आहे नगरपालिकेने, आता मला सांगा साहेब, महाराष्ट्रामध्ये कुठेही बघा कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे ग्रीन बेल्ट आहे. या ठिकाणी आपल्याला तुम्ही प्रत्यक्ष जर बघितलं तर झाडं या ठिकाणी या नगरपालिकेनं आणि त्यांच्या नगराध्यक्षांनी तोडलेले आहेत. मग कॉम्प्लेक्स कशामुळं? आम्ही त्या ठिकाणी विरोध केला आणि या ठिकाणी जुगल शेठ लोहिया या ठिकाणी भाजपचे आहेत. त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला या कॉम्प्लेक्ससाठी या ठिकाणी. आणि दुसरी एक माझी नाही जी सत्यता आहे ती बिलकुल बिलकुल तुम्ही 2 मुद्दे मांडलेले आहेत. येतो मी पुन्हा तुमच्याकडे. दुसरी गोष्ट, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याचा आणि मूलभूत सुविधांचा आणि अंतर्गत राजकारणाचा, याविषयी आपल्याला काय म्हणायचं? नाही, पाण्याच्या संदर्भात तर ही गोष्ट खरी आहे. तळ्यामध्ये पाणी उपलब्ध असताना लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये ही गेल्या वेळेची नगरपालिकेची जी सत्ता आहे ती अयशस्वी ठरली. थोडंसं लोकांनी जे प्रश्न विचारले की रिमोट कंट्रोलचा नगराध्यक्ष, मी 2006 पासून 11पर्यंत मी नगरपालिकेचा नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता होतो. साहेब, या ठिकाणी नगराध्यक्षांना ही प्रस्थापित मंडळी कामच करू देत नाही आणि गेल्या 25 वर्षाच्या नंतर मला सांगा ह्या परळीमध्ये कोणतं असं चांगलं काम केलंय? ठीक आहे, नगराध्यक्षांना कोणीही काम करू देणार नाही, कुठलेही पक्ष काम करू देणार नाही असा त्यांचा दावा आहे. इतरही अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आलेलो आहोत परळी शहरामध्ये. या ठिकाणी 2 गटाच्या राजकारणामध्ये विकास रखडलाय का, या मुद्दा सातत्याने इथे चर्चेत राहिलेला आहे आणि या भागामध्ये हाच मुद्दा आपण चर्चेला घेऊया. आपल्याला काय वाटतं, 2 गटांच्या राजकारणामध्ये विकासाचा मुद्दा मागे पडतोय? मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी विकास केलेला आहे आणि 2 वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजप आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भाजपचं सत्ता असताना त्यांनी विकासाचं कुठलं काम केलं सांगावं. त्यांनी कामं अडवण्याचं काम केलं. त्यांची कागदपत्र आहेत आमच्या अध्यक्षांकडे, ते आत्ता कागद दाखवू शकते. त्याच्यामुळे भाजपानं फक्त विकास अडवण्याचं काम केलेलं आहे आणि कुठलंही विकासाचं 2 वर्षात काम केलेलं नाही. ठीक आहे, भाजपने विकास अडवण्याचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय म्हणायचं? मला सगळ्यात आधी वैद्यनाथ प्रभूच्या या नगरीत राहणाऱ्या लोकांच्या समोर या भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या पालकमंत्री आम्ही बोर दिलेत, पाण्याचे टँकर लावलेत. मित्रो, खरं सांगा, ह्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं, ह्यांनी कुठं बोर दिलेत तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फक्त 200 फूट बोर पाडता येतोय एवढं सांगितलं आणि वरचा जो खर्च आहे स्वतः त्या कार्यकर्त्यावर लादला गेला. ह्यांनी कशाचं पालकमंत्री म्हणून हे समोर येतात आणि सांगतात की आम्ही काम केलं. ठीक आहे, बोर फक्त कार्यकर्त्यांना दिले आणि ते मिळालंच नाही असं तुमचं म्हणणं आहे, पाणी मिळालंच नाही. ठीक आहे, अजून या ठिकाणी काही जणांना मुद्दा बोला. साहेब, गल्लोगल्ली बोर दिलीत. महाराष्ट्राच्या मंत्री ताईसाहेब यांनी गल्लोगल्ली बोर दिलेत आणि या नगरपालिकेनं एवढा गालतान कारभार केलाय असं व्हायलंय बघा. चला गेलं तरी मग हे काय टीबी झाला काय की मला ह्यांनी जे कामं केलेत ना नगर उत्थानचे, तिथं ह्यांनी सगळा धुरळाच केलाय. फक्त तिथं निस्ती डस्ट वापरली, सिमेंट वाळू तर बघायच मिळणार नाही. कुठं नाल्यावर तर कुठं रोडवर काही नेमका मिळच लाग नाही. ह्यांनी काय केलं ते ह्याची ह्यायला तर रे बाबा. ठीक आहे, गल्लोगल्ली बोर दिलेत असा त्यांचा दावा आहे. आपण बघूया. सर, या ठिकाणी मी
या सर्व ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या पण ऐकल्यात. मी या भानगडीत पडत नाही. माझा लढा हा उपेक्षित लोकांना द्यायचा आहे. मागील 3 वर्षापासून या ठिकाणी कामगार क्षेत्रामध्ये जे परळी शहराचं स्वच्छतेचं काम आहे ते स्वच्छतेचं काम खऱ्या अर्थानं माझे कामगार वर्ग करतो, परंतु यांना 11 महिने पगार मिळत नव्हता. यासाठी आम्ही कंप्लीट 15 दिवस या नगर परिषदेच्या समोर आंदोलन केलं. त्यामध्ये माझे सहकारी जिल्हाध्यक्ष संघटने आमचे रोजंदारी मजूर संघटनेचे सुनील कांबळे आहेत, शहराध्यक्ष सुनील गडेकर आहेत. यांनी आम्ही 15 दिवस आंदोलन, काळी दिवाळी साजरी केली आम्ही रस्त्यावर. आणि त्याचा परिपाक म्हणून इथल्या मुख्याधिकाऱ्याने अटी व शर्ती काढून एक करारनामा केला आणि करारनामा करून पुण्याची कंपनी ब्रिज कंपनी याला टेंडर दिलं. त्या टेंडरमध्ये ज्या अटी आणि शर्ती होत्या त्या अटी शर्ती सगळ्या देऊन सुद्धा इथल्या नगरसेवक, सगळेच नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांनी देखील काय दखल माझ्या कामगाराची घेतली नाही, नगराध्यक्षांनी दखल घेतली नाही आणि मुख्याधिकारी सुद्धा दखल घेतली नाही. कोणीच दखल घेतली नाही. तर याच्यासाठी मी दखल न घेतल्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आंदोलन लावलं. त्या जिल्हाधिकाऱ्याच्या आणि आदेश दिले यांना किमान वेतन देणं हे मला बंधनकारक आहे. जर तुम्ही किमान वेतन जर दिलं नाही तर तुमच्यावर मी कायदेशीर गुन्हे दाखल करेल. बिलकुल. आज ते मिळालंय का तुम्हाला? आज फक्त 1 महिन्याची पेमेंट किमान वेतनाप्रमाणे मिळाली आहे. आणखीन मागचे पाठ पुढे आहेत. या परळी शहरामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून आपण दोघं बहीण भाऊ आणि सगळ्या मिळून परळीला खाऊ असं वातावरण आहे. ह्या वर्षी नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणून प्रत्येक पक्षाच्या सगळ्या पक्षांनी आपले आपले पोस्टर त्या टँकरवर चिटकून पाणी वाटण्याचं काम केलं, कारण निवडणूक जवळ आली म्हणून. गेल्या 2 वर्षाखाली ह्याच नगरसेवकांनी ह्या परळीमध्ये पाणी विकण्याचं महापाप केलं. याचा जाब येत्या 27 तारखेला ही जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. भाजपाचा दावा आहे गल्लोगल्ली आम्ही बोर मारले, तुमच्या गल्लीत बोर मारला काय? म्हणायला काही लागतं सर, जो काम चांगलं करणारा आडफाटा घालणारे आमच्या परळी शहरामध्ये पुष्कळ लोक आहेत. ठीक आहे, ठीक आहे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमात पुन्हा स्वागत. आपण आलेलो आहोत परळी शहरामध्ये. या ठिकाणी काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना अजून काही मुद्दे मांडायचे आहेत. बोला. परळी शहरामध्ये प्रदूषणाचं गेल्या 15 वर्षामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं आहे, याच्यावरती कुठलाही राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नाही. आणि परळी शहराच्या परिसरात जे काही विटभट्टे आहेत त्याच्यामुळं परळी शहरातील लहान बालकं असोत, ज्येष्ठ नागरिक असोत, सर्वांना दम्याचा त्रास एवढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तुम्ही बघा, जर परळी महाराष्ट्र आणि परळी शहर बघा की अस्तम्याचं प्रमाण जर महाराष्ट्रात 5% असेल तर इथं 95-99% इथं अस्तम्याचं प्रमाण आहे. याच्यावरती प्रदूषणाचा मोठा मुद्दा आहे. यांच्या सरांच्याच मुद्द्यावर मी बोलतो. प्रदूषणाचा मुद्दा गेल्या 10 वर्षापासून इथं आहे. आज जरी पॉवर प्लांट बंद असला तरी आज प्रदूषण हे 10 मायक्रॉनपेक्षा जास्त प्रदूषण आहे, ज्याची लिमिट 2 मायक्रॉन पाहिजे. एक मुद्दा. आणि देशामध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना पण इथं प्रदूषणाचा मुद्दा सॉल्व्ह झालेला नाही. दुसरी गोष्ट, ह्या नगर परिषदेच्या राजकारणात फक्त पाण्याचं राजकारण करेल. अरे नगरपालिकेत मी उभा आहे, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, आपलं कर्तव्य आहे लोकांपर्यंत पाणी जाणं. हे मोफत सोयीचं, मी मोफत टँकर दिलो, मी मोफत असं दिलो, हे काम नाही आहे. म्हणून दुसरी गोष्ट, इथंच थांबा. हे बघा तुम्ही कॅमेरा तोपर्यंत तुम्ही फिरवा. भाजपच्या कार्यात पण हेच होतं असं आणि राष्ट्रवादीच्या काळात पण असंच होतं. ही काय परळीची सुविधा नाही आहे. परळीचा कुणाच्याच काळात बदल झाले नाही असं तुमचं म्हणणं आहे. सर, परळी शहराचा विकास आणि मूलभूत गरजा ह्या राष्ट्रवादीनेच पुरवलेला आहे 5 वर्षात. गेल्या 35 वर्षात जे विकास झाला नाही ते 5 वर्षात झालेला आहे सर. मी सामान्य नागरिक म्हणून सांगतोय सर. ठीक आहे, 35 वर्षात जे झालं नाही ते 5 वर्षात झालं. बोला. परळी नगर परिषदेचा विकास फक्त नामदार धनंजय मुंडे साहेबच करू शकतात. बाकी कोणीही परळी नगर परिषदेचा विकास करू शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांनी राजकारणासाठी राजकारण न करता परळीच्या विकासासाठी पंकजाताई आणि धनंजय भाऊ मुंडे यांनी परळीच्या राजकारणासाठी भांडावं आणि वेगवेगळ्या योजना राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून परळीच्या विकासासाठी आणाव्यात, ही आमच्या सामान्य परळीकरांची अपेक्षा आहे. आम्हाला परळीवासियांना जे मूलभूत आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा आहेत, पाणी, मराठवाड्यामध्ये कुठेही एवढं पाणी परळीसारखं नसेल, एवढं पाणी आम्हाला कधीही टंचाई भासली नाहीये. दुसरी गोष्ट, जे रस्ते आहेत ते रस्ते अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी चांगल्या धर्तीवर झालेले आहेत. कुठला रस्ता चांगला आहे? कुठला रस्ता चांगला आहे? या ठिकाणी जेही रस्ते आहेत, हा जो मेन रस्ता आहे, या ठिकाणी फक्त या विरोधकांनी फक्त या ठिकाणी खीळ घालण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः मला यांना विचारायचं आहे की माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. आणि दुसरा मुद्दा, हे डिजिटल म्हणतात,
हे जे स्मार्ट सिटी म्हणतात याची संकल्पना त्यांनी स्पष्ट करावी. ठीक आहे, अनेक मुद्दे या ठिकाणी येत आहेत. नगराध्यक्ष पदाचे काही उमेदवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की हा जो रिमोट नगराध्यक्ष प्रकार आहे तो नेमका काय आहे. अध्यक्षाकडे पूर्ण पालिकेची सूत्र असतील असं वाटतं का आपण अध्यक्ष झाल्यावर? हो असतील, नक्की असतील. नक्की असतील. ठीक आहे, अध्यक्षाकडे असतील असं म्हणतायत. या दुसऱ्या बाजूच्या उमेदवार आहेत. नगराध्यक्ष तुम्हाला पद मिळेल, मात्र सत्ता मोठ्या नेत्यांच्या हाती राहील, नगराध्यक्षाला अधिकार राहणार नाहीत असा सगळ्याच पक्षांवर आरोप होतोय. तुमच्या बाबत तुम्ही काय? नाही नाही, असं अजिबात होणार नाही. आमच्या पाठीशी पंकजाताई मुंडे आहेत आणि त्यांनी सर्व कामं अगदी चांगल्या प्रकारे केलेले आहेत, निस्वार्थपणाने केलेले आहे. आणि मी नगराध्यक्ष होणार आहे. मी जातीनं लक्ष घालेन आणि सर्व कामं चांगल्या प्रकारेच करून घेईन. ठीक आहे, या ठिकाणी आरपीआयचे सुद्धा प्रतिनिधी बोला. मोफत पाणी पुरवठा, मोफत पाणी पुरवठा, प्रत्येक टँकरवर बोर्ड लावले आणि ते पाणी पाठवलं आणि लाखो रुपयाचे जवळजवळ 2-1 कोटीचे बिलं पाणी पुरवठ्याचे नगरपालिकेत येऊन पडलेत. हे जी गार्डन आहे हे तिन्ही बाजूला हे बंद आहे, या तिन्ही बाजू याच्या बंद आहेत आणि चौथी बाजूची उघडी आहे. यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स 2 मजली बांधतायत. हवा येणार कुठून? आम्ही सांगितलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचंय, आतमध्ये बांधा, हे परिसर मोकळा ठेवा. मात्र त्यांनी तसं मानलं नाही आणि सगळं गार्डन जवळजवळ 27 झाडं तोडली, कुठलीही परवानगी घेता. आणि म्हणून हे जे चाललेला प्रकार आहे राष्ट्रवादीनं अतिशय खोटारडा प्रचार सुरू केलेला आहे. ठीक आहे, खोटारडा प्रचार सुरू केला असं तुमचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त आतापर्यंत समोर न आलेला कुणाला मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही बोलू शकता. बोला. मला स्वच्छताच्या गुत्तेदारांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या गल्लीमध्ये 3 डेंग्यू पेशंट सापडले. म्हणजे आजपर्यंत भ्रष्टाचार इतका केला त्यांनी, तर ते भ्रष्टाचार स्वच्छतेमध्ये केला आहे आणि 3 जे रुग्ण सापडलेत ते कसे काय, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, त्यात तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे, बोला. मेरा ये मुद्दा है कि अभी तक किसी ने भी मुद्दा नहीं लिया. यहाँ की लोक संख्या में 70% स्लम एरिया में दलित, मुस्लिम, आदिवासी लोग, धनगर समाज के लोग, साड़ी कोली माली रहते हैं. लेकिन आज तक भी किसी ने भी ये बताना चाहिए कि उस एरिया में कभी किसी ने विकास किया क्या. वहाँ जाके देखेंगे तो आज भी वही पोजीशन है जो आज से 10 साल पहले थी. आज भी वही है, वहाँ पानी का सुविधा नहीं है, नल नहीं है, रोड नहीं है, नाली नहीं है, लाइट नहीं है. आज हमारे बच्चे जो है, आज हमारे जो बच्चे हैं आज बीमार हैं, आज दवाखाने की लाइन लगी हुई है, आज डेंगू से परेशान है. लेकिन ये लोगों ने अनेक समस्या या ठिकाणी आहेत. नागरिक या ठिकाणी आक्रमक होताना दिसत आहेत. त्या बाजूची उत्तर आपण घेणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राममध्ये आज आपण आलेलो आहोत परळीला. परळीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत. हे सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी मी नगराध्यक्ष साहेबांना एक प्रश्न विचारतो. अर्धी झाली आपलं बौद्ध मंदिराच्या पाठीमागल्या 2ही गल्लीमध्ये आत्तापर्यंत पाईपलाईन नाही झाली. दुसरी गोष्ट, एक सामान्य माणूस बबन जंगले यांनी 9 लाख रुपये घालून पूर्ण दुष्काळात पाणी पुरवठा पूर्ण इंदिरानगरला केला. तर ह्या विषयावर मी याच्याविषयी तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. या भागात सुद्धा काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना आपण विचारूया. बोला. काय नाही, मी प्रथम अपक्ष निवडून आलो होतो आणि ह्या सर्व लोकांचं म्हणणं आहे की रिमोटचा नगर अध्यक्ष असलं कुठं तुम्हाला दिसतंय काय की अपक्ष नगर अध्यक्ष झाल्यानंतर कुठलंही रिमोट चलत नाही आणि माझ्यासारख्यावर तर कुठलंच रिमोट चलत नाही. आणि जुगल शेठनं जे म्हणले होते की सुट्टी गेली, कुठलंही चालणार नाही माझ्यावर कुठलाच. ठीक आहे, आपण बघतो आहोत की परळीमध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत आणि अत्यंत वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. पुन्हा एकदा आपण या समोर डायसवर उभ्या असलेल्या मंडळींकडे जाऊया आणि त्यांना सगळ्यांना मी एकच प्रश्न विचारणार आहे की सगळ्यांनी विकासाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे, सगळ्यांनी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणू अशा आश्वासनं दिलेली आहेत. असं असताना तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्ही का आवाहन कराल? मुळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईनच. मुळात परळी शहराची ही परंपरा राहिली की परळी शहरात नेहमी एक डिस्ट्रक्टिव्ह गट राहिलेला आहे आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह गट राहिलेला आहे. एक फक्त आग लावण्याचं काम करतं आणि एक गट आग विझवण्याचं काम करतं. एक गट
सगळा गट परळी शहरातला संपूर्ण जे आग लावणार आहेत ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एक झाले आहेत, कारण त्यांना हा विकास देखवत नाही आणि फक्त धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होत आहे आणि हा देखवत नाही. रिमोट नगराध्यक्षाचा मुद्दा उपस्थित झाला, आपण भाजपच्याही उमेदवाराला विचारलं, त्यांनी 2च सेकंदात पंकजाताईचं नाव घेतलं. मग हे नाही का? मग त्यांना उमेदवारी घेण्यासाठी 15 दिवस का लागले? शेवटी कुठलं तरी रिमोटच चाललं ना त्यांना, आणि त्या रिमोटने रिमोट चाललं असं म्हणतात. तुम्हालाच निवडून द्यावं असा का आपण आवाहन करा? आम्ही एकतर प्रथमतः तुम्हाला सांगितलं होतं ते विकास आणि दुसरा भयमुक्त. आज परळी शहरामध्ये उमेदवारी लोक मागतात आणि ज्या वेळेस आपण मल्ल एखाद्या ठिकाणी कुस्ती खेळतात तर त्या ठिकाणी एखादा मल्लाला कुस्तीतच उतरू नको असं म्हणायची परंपरा भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे आणि त्यांनी या ठिकाणी उमेदवाराला उभं राहू नये अशा प्रकारचं ज्यावेळेस षडयंत्र केलं तर आमचं म्हणणं आहे की भयमुक्त झालं पाहिजे. आणि विकास तर विषयच आहे. आता ज्यावेळेस इथं फूड प्लाझाचा विषय निघाला, अहो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचा फुटीरगट हे तिघं मिळून एकत्रित आले आणि ते आपसातच तेच भांडू लागले. मग मी माझ्या स्वतःच्या कारकिर्दीत हा फूड प्लाझाचा मी तो प्लॅन तयार केला होता. तर निश्चितच हे गोरगरिबासाठी या ठिकाणी जागा मिळावी ह्याच्यासाठी आम्ही तयार होतो. त्याच्यामुळे काही विशेष नाही ना. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आता मगाशी चर्चा झाली. मी नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो आणि स्वच्छता 1 महिन्याला 14 लाख रुपये उचलतात, परंतु स्वच्छता होत नाही आणि बरेचसे डेंग्यू या ठिकाणी डेंग्यूमुळं अनेकांना जीव गमवावा लागला आणि स्वच्छता ही काही झाली नाही. आत्ता सांगितलं नगराध्यक्ष हे रिमोट कंट्रोल होतेच, कारण आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे विकासाची काही गोष्टी घ्यायला गेलो तर ते म्हणत होते की माझ्या हातामध्ये काही नाही. हे सर्व जर कुठेतरी थांबवायचं असेल आणि सर्वसामान्यांना जर नाही द्यायचं असेल तर काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी जनता राहील. ओके, अपक्षांना का निवडून देऊन द्यावं असं आपल्याला वाटतं? गेल्या 10 वर्षामध्ये जे लोक सत्तेमध्ये होते ते आपसात कसा चिखलफेक करतायत हे आपण पाहिलं आणि मागच्या 25 वर्षापासून काहीही काम झालं नाही. या ठिकाणी मला सांगायचं की देवस्थानच्या माध्यमातून काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. मी देवस्थान सेक्रेटरीसुद्धा आहे. त्या ठिकाणी देवस्थानच्या विरोधात काही लोक षडयंत्र करत असताना जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत त्याच्या विरोधात काम करत असताना सुपारी असा उल्लेख झाला. आता त्यांनी सुपारी घेतली आणि त्यांनी जे केलं ते सुपारी घेऊनच केलं, म्हणून ज्यांनी घेतली त्यालाच ती सुपारी माहीत आहे. दुसरी गोष्ट, देवस्थाननी पिण्याचं पाणी देवस्थानच्या विहिरीचं सगळ्या परळीला नगरपालिकेमार्फत मोफत दिलं. आमच्या अमृतकुपीतून सगळ्या शहराला पाणी त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी दिलेलं आहे. विकास काय असतो हे तुम्ही बघा. रोड, रस्ते, नाल्या, जुन्या परळीचा विकास केला म्हणतात. जुन्या परळीची अवस्था अत्यंत वाईट आहे. शौचालयामध्ये राहिल्यासारखे लोक राहत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं चित्र तुम्ही बदलाल असं तुमचं दावा? 100% आम्ही अपक्ष म्हणून आताच दीपक देशमुखांनी सांगितलं अपेक्ष असणाऱ्याला रिमोट कंट्रोल नसतो. हो, मी अपक्ष आहे, मला रिमोट कंट्रोल नाही. ही प्रमाणपत्र राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांनी दिलाय. हो, मी अपक्ष आहे, मला रिमोट कंट्रोल नाही. ठीक आहे, आपल्याला रिमोट कंट्रोल नाही असा दावा या ठिकाणी सगळेच करतायत आणि त्यामुळे विकासाचे मुद्दे आहेत, अंतर्गत राजकारणाचे मुद्दे आहेत, त्यातला कुठला मुद्दा निर्णायक ठरतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व उमेदवारांचे मी आभार मानतो. जनतेचेही सहकार्याबद्दल आभार मानतो. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षाचेही आभार मानतो. पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.